नमस्कार, मी हमीद बागवान. बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. ॲडव्होकेट सागर बंडू मेटकरी, सांगोला विधिज्ञ संघ सांगोला सदस्य. परवा 31/3/2026 रोजी संध्याकाळी माझ्या भावाला इथं आणले असल्याची घटना घडली. मला नातेवाईकांकडून कळालं. त्यावेळेला मी इथं आलो असता, इथं चौकशी संदर्भात इथं आलो असता, इथं PI घुगे साहेब यांनी मला धरून तू कोण आहे विचारलं असता. मी सांगितलं मी वकील आहे, माझ्या घर नातेवाईक इथं आहेत, मी चौकशी संदर्भात इथं आलेलो आहे. PI घुगे साहेब यांनी मला कानफडात लावली. तिथून मला तिथे घेऊन पलीकड पत्र्याच्या तिथे नेले. तिथं 2-3 कानाखाली लावली आणि तुझी वकिली तिकडं कर, इथे यायचं नाही असं सांगितलं. आणि माझ्याकडून जबरदस्तीनं मोबाईल काढून घेतला. त्यावेळेला मोबाईल काढून घेऊन मला तिथं बाहेर तिथं बसवून ठेवलं. 9:30 पासून ते संध्याकाळी 1:30 वाजेपर्यंत त्यांनी बसवून ठेवलं. नंतर कोऱ्या कागदावरती माझी सही घेतली आणि त्यानंतर माझा मोबाईल दिला आणि मला सांगितलं की तू ह्याच्या विरुद्ध कुठं माझ्यावर अलिगेशन केलंस तर तुझ्यावर ह्या गुन्ह्यात सहआरोपी तुला करू, दुसऱ्या खोट्या गुन्ह्यात तुला अडकून येते, अशा पद्धतीची मला धमकी दिली. तुम्ही इथे येत असताना तुमचा वकिलीचा जो युनिफॉर्म असतो त्या युनिफॉर्म मध्ये तुम्ही आले होते का सिव्हिल वर तुम्ही आले होते? हो, व्हाईट शर्ट आणि ब्लॅक तुमचा कोट वगैरे असतो का तुमचा असं त्याच्यावर तुम्ही आले होते का सिव्हिल वर आले होते? शर्ट आणि पॅन्ट. आमच्या माहितीवर आम्हाला असं करण्यात आले की तुम्ही त्या घटनास्थळी पण होता, तिथं तुम्ही नाव खोटं सांगितलं म्हणून. हे खरं आहे का? खोटं नाव सांगितलेलं नाही माझं. त्यांनी आधार कार्ड घेतलं आणि त्याच्यावरून त्यांनी माझं नाव घेतलेलं. मला 35 नोटीस पण दिलेली आहे. मी नातेवाईक आहे असे असल्याने. तुम्ही सांगितलं का PI साहेब तुमचं काय बोललं? तुम्ही सांगितलं का मी वकील आहे सांगोला कोर्टात, अशी काय तुमची बातचीत झाली का? वकील आहे असं सांगितलं असताना मला त्यांनी कानाखाली मारले आणि तिकडे फरफटत नेलं. त्याच्या सोबत 4-5 पोलीस कर्मचारी पण होते. असं कळलं की तुम्ही घटनास्थळी तुम्ही होता? नाही, मी घटनास्थळी कोणत्या घटनास्थळी ज्या तिथे घटना ज्या घडली ठिकाणी घटना घडली त्या नाही, मी त्या ठिकाणी तिथे तुम्ही होता. नव्हतो. बारच्या वतीनं तुमचं आता सगळं निवेदन काय आहे आणि बारच्या आता काल परवा तुमच्या बारच्या सगळ्या निवडी झाल्या. आता या निवेदन तुम्ही दिले आज पोलीस तक्रार तुम्ही आज दिलं निवेदन दिले, या तुमचं म्हणणं काय बारच्या वतीनं? सांगोला विधिज्ञ संघाचे सदस्य सागर मेटकरी यांनी काल 4 वाजता बारकडे तक्रारी अर्ज दिलेला होता. त्या अर्जामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे 31/3/26 रोजी संध्याकाळी 9:30च्या दरम्यान हे पोलीस स्टेशन आवारामध्ये उपस्थित असताना रात्री 9:30च्या दरम्यान पोलीस निरीक्षक घुगे साहेब आणि त्यांच्यासोबत असणारे अन्य 5-6 कर्मचारी यांनी त्यांना इथे कशाला आलाय असं विचारलं. त्यावेळी त्यांनी मी वकील आहे आणि माझ्या नातेवाईकांना इथं आणलेला आहे म्हणून मी आलेलो आहे असं सांगितलं असताना, मी वकील आहे असं सांगितलेलं असताना सुद्धा त्यांना मारहाण करून ओढत नेले 5-6 जणांनी आणि समोरच्या ज्या पत्र्या शेडच्या ज्या खोल्या आहेत उत्तर बाजूच्या त्या खोल्यामध्ये नेऊन मारहाण करून रात्री 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत बसवून ठेवलेलं आहे. खरं तर वास्तविक ही वकील आहे असं सांगून सुद्धा जर वकिलावर असा अन्याय होत असेल, त्रास होत असेल तर वकील संघटना कदापि शांत बसणार नाही. जोपर्यंत दोषीवर कठोरात कठोर कारवाई जोपर्यंत होणार नाही त्याबाबत आम्हाला आमरण उपोषण करावं लागलं चालेल, जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटावं लागलं तरी चालेल, DGला भेटू, हायकोर्टापर्यंत जाऊ, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ. की खरं तर न्यायाची वकील, पोलीस आणि न्यायालय अशी ही चाकं आहेत. असं असताना एखाद्या चाकावर जर तुम्ही जाणीवपूर्वक अन्याय करत असाल आणि विनाकारण वकील आहे असं सांगून सुद्धा तुम्ही जर वकिलांना त्रास देत असाल तर ह्या गोष्टी सांगोला विधिज्ञ संघ कदापि खपवून घेणार नाही. जोपर्यंत ह्या जे दोषी आहेत या सांगोला पोलीस स्टेशनमध्ये CCTV असतील, कारण शासनाचा SOP तसा आहे, पोलीस स्टेशनचा प्रत्येक कोपरा कोपरा CCTV मध्ये कव्हर झाला पाहिजे आणि त्या अनुषंगानं त्या CCTV मध्ये आम्ही असं म्हणणार नाही जे दोषी असतील त्यांना पाठीशी आम्ही मुळीच संघटना पाठीशी घालणार नाही. पण जर आमचे वकील दोषी असतील नसतील पण जे त्यांच्यावर वकील आहे असं सांगून सुद्धा मारहाण करणं आणि त्यांचं जे घटनेनं त्यांना जे स्वातंत्र्य दिलेलं आहे कोणताही त्यांचा रोल नसताना त्यांना 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत का बसवून ठेवलं? जर आरोपी असतील तर आरोपी काय केलं नाही ह्या गोष्टीचा खुलासा होणं गरजेचं आहे. आणि जे कोणी हे कृत्य केलंय त्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे हीच आमची वकील संघटनेची. घटनेमध्ये प्रशासन आणि कायदा असं एकमेकाच्या विरुद्ध चालले घटना होती. तर तुम्ही सगळे वकील संघटना म्हणून तुम्ही खूप तज्ञ आहात, प्रशासन सुद्धा खूप तज्ञ आहे. यात तुम्ही तोडगा काढायचा तर कशा पद्धती तुम्ही काढणार, मार्ग कशा पद्धती तुम्ही काढणार किंवा तुम्ही याच्यावर काय पुढे कारवाई करत जाणार? तुम्ही आमची 11 वाजता साधारण मीटिंग विधिज्ञ संघाची बसलेली होती. त्या घटनेच्या जी यांनी तक्रारी अर्ज दिलेला होता त्या अनुषंगानं आम्ही PI साहेबांना या पोलीस स्टेशनचे प्रमुख
म्हणून आम्ही त्यांना फोन केलेला होता आणि ह्यात काय तोडगा निघतोय का ह्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता, परंतु ते काय इथं उपलब्ध नाही. त्यांनी सांगितलं मी बाहेर आहे. त्यांनी असंही सांगितलं मी 1:30 वाजता येतो, 2 वाजता येतो, 4 वाजता येतो, असाही त्यांच्याकडून काय पॉझिटिव्ह आम्हाला रिस्पॉन्स आलेला नाही. त्यामुळं आम्ही हे आमच्या सनदशीर कायदेशीर मार्गाने जे काही आंदोलन आहे ते आंदोलन सुरू केलेलं आहे. समजा ही घटना जर खोटी ठरली तर तुम्ही काय पुढे कराल? ही घटना 100% खरी आहे आणि जर तुम्ही ह्याची हमी आम्हाला देणार आहे का बाबा ही जर घटना खरी असेल तर काय त्याचं पाठपुराव्यानंतर जर असं काही झालं तर? अजिबात होणार नाही ह्याची आम्हाला खात्री आहे. आमच्या सदस्यावर आमचा विश्वास आहे. ओके. आणखी कोण काय बोलणार?